या हनुमानजी वारगडे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. आपण यायचं आहे नाणेफेक कक्षामध्ये हनुमानजी वारगडे साहेब. हनुमानजी वारगडे साहेब आम्ही आपणास विनंती करतो आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल. सामना 3 षटकांचा राहील या गोष्टीची आपण नोंद घ्या. नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही शेलारकर आणि नाण्याची दुसरी बाजू आहे जय बजरंग पॉवर शेलार चषक. अशा नाण्याच्या दोन बाजू आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. पाहताय नाणेफेकीतून मात्र हनुमानजी वारगडे साहेबांच्या शुभ हस्ते उदाहरण आपण पाहताय. कॉल कोण देतोय? कॉल कोण देतोय? कोल्युली संघ. आम्ही शेलारकर असं कॉल आला आणि जय बजरंग आलाय. आकाश नाणेफेक विन झालाय मापोली संघ. काय निर्णय असेल? बॅटिंग करू. ओके, फलंदाज पाठवा आणि कोल्युली संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वारगडे साहेबांनाही आम्ही विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. आधीच्या झालेल्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं वसीम डिंडा. आपण मॅन ऑफ द मॅचचं किताब घेण्याकरिता नवीन ते डेडिकेट केले गेले. कारण एक चेंडू आणि 2 धावसंख्येची आवश्यकता असताना तो षटक आपण हाताळत असताना बिंदास असलेलं पाहिलं आणि आधी फेस केल्या गेल्या तर आता मात्र जबीनं तो षटकार ठोकला आणि आता मात्र ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्याला डेडिकेट केले गेले. जबी या त्वरित आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्याकरिता त्वरित या. बोरपाटा संघ आपण थोडंसं बाजूनी मैदान सोडलं तर बरं होईल. आणि चला टीम आई गावदेवी कोलिवली आपण त्वरित आपलं मैदान इथून मात्र सजून घ्यायचं आहे क्षेत्ररक्षणानं. चला टीम मापोली आपल्या बॅटर पाठवून द्या. सामना 3 षटकांचा आहे. आता मात्र पहिले जे 2 षटक आहेत ते कंपल्सरी 10 मिनिटांमध्ये आपल्याला संपवायचे आहेत. बोरपाटा संघ प्लीज थोडंसं फास्ट मैदान सोडा. आपल्यामुळे सामन्याला उशीर होतोय. या गोष्टीची नोंद घ्या. चला धीरज, आयोजकांची सूचना आमच्यापर्यंत त्या पद्धतीने पोहोचतीये. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या अरबाज आणि उमेर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय. आणि या गोलंदाजी ट्रॅकवर ज्याचंही नाव भिवंडी क्रिकेटमध्ये एक वेगळ्या स्थानी आपल्याला पाहायला मिळतं. कोलिवलीकरांचा वैभव मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहताय. गोलंदाज वैभव इथून मात्र सज्ज होईल.
षटक क्रमांक पहिले घेऊन पहिलाच बॉल यावेळेस वैभवचा आपल्याला पाहायला मिळाला साईडला. ओ हो हो, क्षेत्ररक्षकाची चूक घडतीये. चूक घडली आणि या चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे ट्रबल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला चौकार. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 4 या अंकावर सुरुवात इथून मात्र दमदार झाली आहे. चला 10 मिनिटांचा अवधी आम्ही तुम्हाला इथून मात्र 2 षटक हाताळण्याकरिता दिले. पुढचाही बॉल, हाही चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे, भिरकावून दिले गेलाय सीमारेषा पार. षटकार. मध्ये सध्या तरी आपल्याला फिरताना पाहायला मिळाली. आधी सूचना पोहोचवली होती की चेंडू हरवला किंवा काही झालं तर नवीनच देण्यात येईल. चला मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलाय. तो आपण इथून मात्र घ्या आणि जो नवीन चेंडू आम्ही इथे पाठवलाय तो आपण कृपया करून आपल्याजवळ स्पेससाठी ठेवा, जेणेकरून आपला वेळ वाचेल आणि पुढच्या वेळेस आपण तो चेंडू इथून मात्र यूज करू शकतो. षटकारा पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीने 10 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज वैभव सज्ज होतोय. पुढचाही बॉल, हाही भिरकावून देण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळाला. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अगदी चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची गळाभेट झाली आहे असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. धावा पूर्ण होताना आपण पाहताय या चेंडूवर पळून पूर्ण केल्या गेल्या धावा. इथून मात्र 2 धावफलक 2 धावेच्या बढतीनं 12. नक्कीच एक सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पुन्हा एकदा पोहोचवतोय. 38 सर्कल पार होण्याच्या आतमध्ये नवीन बॅटरनं प्रवेश करणं गरजेचं असेल. असं नाहीये की बॅटर येईपर्यंत आपण तिथेच थांबून राहाल, असं चालणार नाहीये. आपण नवीन बॅटर जो आहे त्यांनी बी रेडी राहायचंय. अन्यथा जी काही पेनल्टी असेल ती इथून मात्र आम्ही अनाऊन्स करू. या गोष्टीची आपण नोंद घ्या. गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल स्क्वेअर लेग रिजन मध्ये नो बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी दर्शवला गेलाय. यावेळेस कदाचित जे पॉकेट आखले गेले त्या पॉकेटच्या पुढे जी सीमारेषा आखली गेली आहे त्याच्या पाय पुढे इथून मात्र पडला असावा आणि त्यानंतर नो बॉलची उद्घोषणा पंचांकडून झाली आहे. नो +1 टोटल 2 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या. धावफलक 14 या अंकावर. इथे मात्र पुढचा येणारा चेंडू फ्री हिटचा पाहायला मिळतोय. फ्री हिटच्या चेंडूवर पाहिजे स्ट्रोक कन्वर्ट झाला नाहीये आणि कदाचित विसरले होते की काय बॅटर फ्री हिटवर रनआउट आउट असतं. थोडं लक्षपूर्वक क्रिकेट खेळणं गरजेचं आहे उमेरला. बेल्स पडणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. उमेर बाल बाल बच गए असं म्हणायला हरकत नाहीये इथून उमेरला. सिंगल अंकित होती धावसंख्या 15-15. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज वैभव पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचाही बॉल उचलला गेलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेला होता. फटका फसेल अरबाजला, परतावा लागेल झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. मध्ये किंग ऑफ मापोली टेनिस क्रिकेट त्याचं नाव सध्या तरी इथे मात्र घेतलं जातं. आसिफ शेखला आपण पाहताय. धावसंख्या 15 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 15 या अंकावर. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील बाकी राहतोय. गोलंदाज सय्यद.
पुढचा बॉल आसिफ नाही आल्या आल्या सुरुवात करण्याचा प्रयत्न केला गेला होता. जे आधीच्या मॅच मध्ये झालं तेच याही मॅच मध्ये होत असताना आसिफला परतावं लागलं. जेलबादच्या सुरुवात तंबूच्या आश्रयाला षटक संपत क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 15. तरी आपण पाहताय जय बजरंग पॉवर शेलार चषक नक्कीच आयोजक आम्ही शेलारकर आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक सामाजिक बांधिलकी सुद्धा जोपासताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही शेलारकरचे सगळे प्रतिनिधींना आपण पाहिलं या संघाचे हॉस्पिटलमध्ये काही गरज भासल्यास सातत्यानं तेही तिथे मात्र पोहोचत असतात. विद्यार्थ्यांच्या मदतीला पोहोचत असतात आणि खेळामध्येही अग्रस्थानी असणारं हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. शेलार गाव नदीच्या किनारी वसलेलं गाव आहे आणि सांस्कृतिक वारसा सुद्धा या गावाला इथून मात्र लाभलाय. आपण पाहताय हनुमान जयंतीसारखा एक मोठा उत्सव असेल, तुळशी विवाहासारखा असेल, त्याच्यानंतर अनेक अनेक गोष्टी आहेत. आपण पाहताय खूप साऱ्या गोष्टी आहेत या गावामध्ये आणि आज आयोजनाने जरी आपण बघितलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड इथून मात्र केली गेलेली नाहीये. सगळ्या गोष्टीची पूर्तता आमच्या येणाऱ्या प्रेक्षक राजाला नक्कीच एक सावली देणारे स्टँड आपण पाहताय. पुढच्या वर्षी तर यापेक्षाही भव्य दिव्य मैदान येताना आपल्याला भिवंडीमधील एक भव्य दिव्य मैदान आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. या मैदानाची एक खासियत वेगळी आपण इथून मात्र पाहणार आहोत. चला मॅचला करूया ना, पण इथून मात्र सुरुवात षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आनंदा इथे मात्र सज्ज होताना पाहायला मिळतोय. तिथून मात्र क्षेत्ररक्षकांची चूक घडतीये. चेंडू बाउंड्री यांच्या दिशेने जात असताना निघून जातो. इथे मात्र 22 स्वरूपात मिळणारा चौकार. कडून थोडंसं कलेक्शन आपण बिघाड होताना पाहायला मिळालं. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अनंत पुनश्च एकदा तयार. पुढचाही बॉल हो टेक्निकल स्ट्रोक आहे. जणू पाहत आणि पाहतच राहावं या फटक्याला. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6.
आहे फलंदाज नॉट आउट असणार आहे. हा टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला गेला आणि प्रिन्स मूवीज पाहण्यासारखं आपल्याला इथे मात्र हे लाईव्ह टेलिकास्टिंग पाहायला मिळतं. एक धाव इथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळाली. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 26-26 गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल बॅटची कडा घेतली गेली आहे. पहा वैभवनं हुशारीनं हा चेंडू डिलिव्हर करण्यास कदाचित सांगितलं होतं का याचं उत्तर आता मात्र दर्शवलं गेलं. थोडीशी उंची पाहायला मिळाली अन्यथा कदाचित हाही एक वेगळं चित्र दर्शवणारा चेंडू इथून मात्र ठरला असता. पुन्हा एकदा एक धाव इथून मात्र अंकित होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहत आहे 27-27 गोलंदाज सय्यद. ओ हो यावेळेस काय घडतं यष्ट्या उद्ध्वस्त होणारा चेंडू पाहायला मिळाला. विकेटचं बदल फलंदाज बाद. उमेरला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. रिप्ले मध्ये अगदी पाठच्या समोरून चेंडू थोडंसं वळण प्राप्त करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. थोडंसं टर्न होताना इथून मात्र आपण पाहिलं आणि विकेटचं बदल फलंदाज बाद होताना उमेर बाद होताना पाहायला मिळाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश परियार दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. एकंदरीत बघायला गेलं तर धावसंख्या एक चांगली इथून मात्र बनवली गेली आहे. चला शेवटचे 30 सेकंद तुमच्याकडे शेष असतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अंतिम चेंडू डिलिव्हर करणं बंधनकारक आहे. अन्यथा एक खेळाडू मग आम्हाला घ्यावा लागेल बाउंड्री लाईन वरून 38 सर्कलच्या आतमध्ये. टायमिंग इथून लावलेला आहे. चला काही सेकंदाचा खेळ शेष आहे. गोलंदाज सय्यद. ओहो हो यावेळेस पहा अंतिम चेंडू हिरकावून देत आहेत सुजित तात्या शेट पाटील स्टँड मध्ये चेंडू अंतिम चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. चला जेमतेम का होईना पण काही मिनिटांमध्ये हे षटक संपवलं गेलं. 2 षटकांचा खेळ इथून मात्र संपलाय. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचती आहे 33-33. चला नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित करा. हॅलो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय टीम कोलिवली संघाकडून. संजयला आपण पाहताय. टी शर्ट जर का आपण बघितलं तर पुरस्कृत केले गेलेत. किंग नाही तर किंग मेकर भरत शेठ माली कोलिवलीवाला अर्थातच भरत शेठ माळी यांच्याकडून पुरस्कृत केलेल्या आपल्याला हे संपूर्ण टी शर्ट पाहायला मिळतात. संजयला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर बॅटची कडा घेतली गेली आहे आणि तिथे बाता क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. विकेटचं पतन होतं. परतावा लागता शिकला तंबूच्या आश्रयाला. आपण पाहताय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाबू दाखल होतोय. चला खूप सारा उशीर आपण करताय. स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट होती आणि आम्हालाही बोलायला बरं वाटत नाहीये. मित्र आकाश चर्चा करतात नंतर कदाचित आपण मैदानात होता आणि तो खेळाडू कक्षामध्ये होता. चांगल्या पद्धतीनं त्यालाही कानमंत्र देऊन पाठवलेलं आहे. सो प्लीज आता घाई करा. आपण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आहे. सगळेजण पाहतायत आणि आयोजकांचा आम्हाला मात्र त्याबद्दल सूचना येतात. आम्हाला पोहोचवणं भाग पडतं. आम्हालाही बोलायला बरं वाटत नाही आणि आपल्यालाही ऐकायला कदाचित बरं वाटत नाही. वैभव आपण सुद्धा घाई करा प्लीज. वैभव प्लीज. गोलंदाजी ट्रॅक पर गोलंदाज संकेत इथून मात्र सज्ज होतोय. हो संजय इथून मात्र सज्ज होत असताना आपण पाहताय फटका फसतोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला.
वॉर्मअप करत आपण मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा. जब्बी ही विनंती करतोय मी तुम्हाला. चला बाबू आपण मैदान सोडा त्वरित. येस जबीला आपण पाहताय आणि एक अतिरिक्त खेळाडू म्हणून जबी सातत्यानं पोचायचा मापोलीकरांचा, पण आता मात्र संघामध्ये स्थान मिळाल्याने तसं कामही करताना आपल्याला पाहतोय. पुढचा बॉल चांगला स्ट्रोक किती मात्र कन्वर्ट केला गेलाय. यावेळेस एक धाव मिळते. बॅट कदाचित थोडीशी स्पर्श झालाय असावी मैदानाला खेळपट्टीला, तसं व्हॉइस आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. एक धाव पळून पूर्ण केली गेली. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय 34 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय संजय गोलंदाजी ट्रॅकवर 2 चेंडूंवर 2 विकेटचं पतन त्याने इथं मात्र करून दाखवलं होतं. आता मात्र एक सिंगल धाव या तिसऱ्या चेंडूवर प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस पहा खूप वेळ हवेमध्ये होता चेंडू. स्वतः क्षेत्ररक्षक तिथे मात्र जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत पोहोचला. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कलेक्ट केला गेला आहे प्रशांतकडून. विकेटचं बदल फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. बल 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. एक धाव दिली गेली आणि 3 गडी या षटकामध्ये इथे मात्र बाद केले. मैदानाच्या आतमध्ये ए पटेल दाखल होत आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतो. अरम पटेल इथे मात्र दाखल होत असताना आपण पाहत आहे ए पटेल या नावाने त्याला ओळख इथून मात्र मिळाली आहे. चला शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. गोलंदाज सय्यार. व्हाईट बॉलचा इशारा पंच अंशापर्यंत सध्या तरी इथून मात्र दर्शवतात. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 35. गोलंदाज सय्यार. चांगला चेंडू उंची खाली ठेवली गेली आणि आकाश तर वाद जोताना आपण पाहिलं. आता मात्र बॅटर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. अरम पटेलला थांबा दर्शवणारा हा चेंडू पाहायला मिळाला. अंतिम एक चेंडूचा केसेस. हो काहीतरी घडलं तिथे मात्र. चेंडूला थांबा दर्शवला गेला इन मुवमेंटवर. कदाचित थोडस फुटवर्क खराब असावं. चला मॅचला करूया सुरुवात. गोलंदाज सय्यार बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली स्ट्रोक अंतिम चेंडूवर पाहायला मिळाला. षटकाराच्या बढतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली जाते ती म्हणजे अर्थातच षटकाराच्या बढतीनं 41 या अंकावर विजयाकरिता 42 42 धावसंख्येचं आव्हान. बघूयात पार होईल का ऐकवण्याकरिता. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज आणि जॉईन होतील तुमच्या समवेत समय ठाकरे सर. कोलिवलीकर आपण त्वरित मैदान सोडा आणि मापोलीकर आसिफ टीमला घेऊन जा आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि आसिफ चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आपण त्वरित. कोलिवलीकर आपण आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे.
चला फास्ट, चला या त्वरित. थँक्यू. थँक्यू सो मच मिस्टर तेजस धुबी. वेलकम बॅक पुन्हा सर्वांचं जय बजरंग पावर शेलार चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. बेचाळीस धावांचं लक्ष या ठिकाणी पार करावं लागेल. 3 षटकांचा सामना. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पहिल्या डावामध्ये बघायला मिळाली आणि तब्बल 41 धावा या स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 42 धावांचं लक्ष आता या ठिकाणी सेट करण्यात आलं आणि 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर होते. आई गावदेवी कोदिवली टीमच्या वतीनं वैभव आणि त्याच्या सोबतीला बॅटर प्रशांत. पहिल्या डावाचा विचार केला तर सुरुवात अरबाजनं चांगल्या पद्धतीने केली. तदनंतर आशिक असेल, आकाश असेल, अरहम पटेल असेल, सर्वांच्या बॅटमधून एक एक मोठा फटका तुम्हाला बघायला मिळाला आणि जरूर एक सांघिक यश खरं तर पहिल्या डावामध्ये त्यांना मिळालं. 41 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आणि 42 धावांचं लक्ष आता उभारण्यात आलं. आकाश परियार षटक क्रमांक पहिलं घेऊन मार्गस्थ होतोय बॉलिंग मार्कवर. सामना आपण सुरू करतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल वैभव पाटील, आकाश परियार बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल, पहिला चेंडू समोर लॉफ केलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे काय आगाज केलाय वैभव पाटीलनं. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय. क्लास ऑन द राईट्स थ्रू द लाईन हा फटका एक्झिक्यूट करत असताना वैभव पाटील. याच फटक्यांची गरज आहे. अशी सुरुवात करावी लागेल. ओ पुन्हा स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, परंतु आता इथे क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. ओ हो झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. पाटमोरी धावत असताना अशा प्रकारच्या कॅचेस थोड्या कठीण असतात. प्रयत्न चांगला केला परंतु त्या ठिकाणी 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या जातात. आशिक होता, आशिकचे प्रयत्न चांगले होते परंतु 2 धावा तेथे मिळाल्या आणि या 2 धावांनी स्कोर पुढे गेलेला आहे. धाव फलकावरती 8 धावा. हे पहा भरपूर उंच बॉल उडाला होता आणि त्याच्यानंतर पाटमोरी धावत असताना झेल पकडण्याचा प्रयत्न केला. बॉल हातामध्ये बसलाही होता परंतु शेवटपर्यंत तो बॉल हातामध्ये ठेवता आला नाही आशिक अन्सारीला. 8 धावा धावफलकावरती लागतात. वैभव पाटील चांगली सुरुवात. कमी गतीने टाकलेला बॉल कटर होता. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा बॉल आणि चांगला आता या ठिकाणी फलंदाजाला चकवा देत असताना चेंडू पाहायला मिळाला. थोडंसं हळुवार गतीने बॉल आला आणि टप्पा पडल्यानंतर हलकीशी मुवमेंट पाहायला मिळाली बॉलमध्ये. आउटस्विंग होत असताना आकाश परियार कमबॅक करतोय सिक्सर नंतर. वैभव पाटीलच्या विरुद्ध चांगला चेंडू त्याने टाकलाय. नेक्स्ट बॉल, ओ पूल केलाय जागेवरून, खडे खडे बॉलला पाठवलाय. पूल अँड पॉवरफुल येतोय सिक्सर.
कडक फटकेबाजी सुरुवात, लाजवाब सुरुवात. 2 सिक्सर आतापर्यंत वैभव पाटीलच्या बॅटमधून आलेत. मॅग्निफिसंट इनक्रेडिबल बॅटिंग फ्रॉम वैभव पाटील. कोदिवली संघ खरं तर या खेळाडूच्या नावानं ओळखला जातो आणि तो खेळ आज त्याच्या वतीनं तुम्हाला बघायला मिळाला. दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून आला. टार्गेटला पाहता अशाच प्रकारे फटकेबाजी होणं गरजेचे आहे. प्रत्येक ओव्हर मागे 14 धावा जोडायच्या होत्या आणि आता 14 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आस्किंग रन रेटला आता स्पर्श करत असताना तुम्ही पाहतायत गावदेवी कोदिवली संघाला. पुन्हा आम्ही तुमच्यापर्यंत माहिती देतोय, बॉल कोणत्याही वेळेला हरवू द्या, डॅमेज होऊ द्या, नवीनच चेंडू दिला जाणार आहे. षटक पहिलं असू द्या किंवा ते षटक शेवटचं असू द्या. चला मित्रांनो, यानंतर आणखी 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. पंचांकडे मला वाटतं 2 बॉल दिलेले आहेत ऑलरेडी. आकाश परियार महत्वाच्या गोलंदाजावरती आता महत्वाचे वार केले जात आहेत वैभव पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, लॉंग ऑन ला फिल्डर उपस्थित, पकडलाय जेल. सर्वात मोठी विकेट वैभव पाटील, बॅक टू डग आउट. फार मोठा धक्का लागतोय कोलिवली संघाला. विकेट त्या ठिकाणी मिळाली आहे. लॉंग ऑनला झेल पकडण्यात आला आणि इथून आता वैभव पाटीलला आउट केल्यानंतर थोडंसं आनंदाचं वातावरण तुम्ही पाहता सिकंदर स्पोर्ट महापोलीच्या खेम्यामध्ये. कारण सर्वात मोठी विकेट होती, धावांचा पाठलाग करत असताना तो अधिक ताकदीनं खेळत असतो आणि त्याची विकेट प्राप्त केल्यानंतर थोडंसं आता इथून आनंदाचं वातावरण निर्माण झालंय ते सिकंदर स्पोर्ट महापोलीच्या खेम्यामध्ये. नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये एंटर होतोय प्रशांतला साथ देण्याकरिता. 14-1 आकाश परियारनं फायनली त्या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे. विकेटची गरज होती कारण ज्या वेगानं धावा बनत होत्या बोलतो तयार. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न राहुलनं आल्या स्लॉक स्वीप, बॉल हवेत आहे. आणखी एक झेल पकडलाय त्या ठिकाणी. लागोपाठचा दुसरा धक्का लागतोय टीम गावदेवी कोलिवली संघाला. या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाल्या होत्या, परंतु त्यानंतर लागोपाठ 2 विकेट आकाश परियारनं प्राप्त केले. येणारे 12 बॉल आता शिल्लक 28 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 42 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली राहिली, परंतु लागोपाठ 2 विकेट आल्यानंतर पुन्हा पलटवार केलाय तो सिकंदर स्पोर्ट महापोलीस संघानं. क्रिकेटमध्ये क्षणात होत्याचं नव्हतं होत असं आपण अनेकदा पाहिलेलं आहे. वार पलटवार तुम्हाला नेहमीच बघायला मिळत असतात आणि तो पलटवार सध्या या ठिकाणी आपण पाहतोय. 12 बॉल 28 धावांची गरज गोलंदाजी करण्यासाठी. सेकंड ओव्हर मध्ये बाबू खान या गोलंदाजाचा वापर आता या ठिकाणी केला जातोय. सिकंदर स्पोर्ट महापोलीचे पाठीराखे देखील आता मोठ्या प्रमाणात या सामन्याचा आनंद घेत असताना जय बजरंग पॉवर शेलार चषक 2025. चला स्पीड अप करा. बाबू खान बॉलिंग मार्कवर, प्रशांत स्ट्रायकिंग एंडला अगेन्स्ट द स्विंग फटका खेळण्याचा प्रयत्न केला अक्रॉस द लाईन आणि दुसरा धावेचा प्रयत्न राहिला. धावबादची संधी असेल परंतु 2 धावा वेगाने पूर्ण करत असताना अक्षरशः 1 धाव ही चोरली असंच म्हणावं लागेल. ज्या प्रकारे वेग फलंदाजांचा आपल्याला बघायला मिळाला आणि 2 धावांच्या मदतीने स्कोर आता पुढे गेले 16 वरती.
मोहित आलाय नवीन बॅटर. पुनीत आलाय, माफ करा. पुनीत त्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. बाबू खानच्या विरुद्ध पहिल्या बॉलवर 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. आज मॉर्निंग सेशनला रियांश 11 सावे संघानं 2 मॅचेस जिंकत सेमीफायनल मध्ये आपली जागा बनवली. ओ फटका फसलाय हवेत आहे. स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडू खाली येतोय. झेलची संधी आहे, पकडलाय झेल. आणखी एक फलंदाज फेल. लागतोय तिसरा धक्का. कुमार बाबू खानला देखील सफलता मिळालेली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गोलंदाजी केल्यानंतर तोही त्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसलाय. एवढा क्विक आहे बाबू खान. 16ला 3. कुमार आलाय. कुमार आणि पुनीत आता दोघेही नवीन बॅटर आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ओ स्लॉग स्वीप. फॉलिंग हा फटका पाहायला मिळाला. फॉलिंग स्वीप करत असताना स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 17 धावा. बाबू खाननं आता चांगला कमबॅक केलेला आहे. बाबू खान संघासाठी चांगलं करतोय काम. येणारे 9 बॉल आता 25 धावांची आवश्यकता आहे. गावदेवी कोदिवली संघाला मागच्या वर्षी भन्नाट फॉर्मात होता हा संघ. 7 ते 8 ट्रॉफीज या टीमनं मागच्या वर्षामध्ये जिंकल्या होत्या, परंतु आता या वर्षामध्ये तेवढा प्रॉमिसिंग खेळ या टीमचा पाहायला मिळाला नाहीये. क्या बात आहे. या वर्षामध्ये देखील चांगला फॉर्म आहे. नुकतीच आम्हाला माहिती मिळालेली आहे 2 ते 3 ट्रॉफी या वर्षामध्ये देखील कोलिवली संघानं जिंकलेल्या आहेत. 18 धावा स्कोर कार्डवर. 18ला 3. आता रिक्वायर्ड रन रेट वाढलेला आहे. 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. ओफलिक केला. मनगटी फटका गॅप फाईंड करत असताना क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं. आज कॅचिंग लाजवाब पाहायला मिळाली आहे आणि 2 धावा त्याच दरम्यान पूर्ण करतोय बॅटर कुमार. कुमारच्या बॅटमधून या 2 धावा धावफलकावरती 20 या आकड्यावर स्कोर जाऊन पोहोचते आणि आता येणारे 7 चेंडू शिल्लक 22 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्याकरिता. हे पहा चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला बघायला मिळालं. 7-22चं इक्वेशन हा सामना जिंकण्याकरिता बाबू खान आतापर्यंत 6 धावा पहिल्या 5 बॉलमध्ये त्यानं खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी त्याच्या वतीनं तुम्हाला पाहायला मिळाली आहे. कुमार एक मोठा फटका त्याला शोधावा लागेल या मॅच मध्ये वापसी करण्यासाठी. यानंतर चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल पप्पू 11 नांदिटनेच्या विरुद्ध. पप्पू 11 नांदिटने आपणही सज्ज राहायचं टॉस करण्यासाठी. टॉस बॉक्स मध्ये या. बाबू खान बॅक क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शेवटच्या 6 बॉल मध्ये आता 22 धावांची गरज. मॅच आपल्या बाजूने झुकवली आहे. सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केलाय सिकंदर स्पोर्ट महापोली संघानं. थोडा आता स्पीडअप करायचं सिकंदर स्पोर्ट महापोली, कारण यानंतर 2 मॅचेस आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायचे आहेत याचं भान असू द्या. या गोलंदाजी करण्यासाठी मला वाटतं की आता अंतिम षटकामध्ये वसीमचा वापर करण्यात आलेला आहे. वसीमनं मागच्या सामन्यामध्ये 3 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. तोच वसीम आता बॉलिंग मार्कवर येतोय. शेवटचे 6 बॉल आणि 22 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. पुनीत आणि कुमार ही जोडबोली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आज हा कारनामा इथे करणार का? या धावा चेस करून आपल्या संघाला विजय मिळवून देणार का? पप्पू 11 नांदेडने टीमचा कॅप्टन. आपण नाणेफेकी करण्यासाठी सज्ज राहायचंय. ओव्हर द विकेट गोलंदाज
ओ हो वसीम पहिला बॉल थोडासा आपण पाहिलं तर खाली राहताना पाहतोय आणि बॅटर पूर्णपणे बीट झालाय. डॉट बॉल न सुरुवात करत असताना आता दबाव गावदेवी कोलिवली संघावरती वाढत चाललेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, चूक होणार नाहीये. पकडलाय आणखी एक झेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. वन मोर विकेट डाऊन. बावीस धावांची गरज आहे, म्हणजे 3 सिक्सर आणि एक चौकार आला तर इथून काम जमेल. नवीन फलंदाज आता कोदिवली संघाचा अनंत मैदानामध्ये एंटर होतोय. वसीम चांगली गोलंदाजी केली वसीमनं या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा आणि ह्या सामन्यामध्ये सुद्धा त्याची चांगली गोलंदाजी. हा बॉल पूल करण्याचा प्रयत्न हा पामनं एक्झिक्यूट करत असताना मिड विकेटला एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 21 धावा. 3 चेंडू 20 धावांची गरज आहे. 21 धावांची गरज आहे. तिन्ही सिक्सर जरी आले तरी मॅच जिंकू शकत नाहीयेत. म्हणजेच आता विजयाकडे अग्रेसर होत असताना सिकंदर स्पोर्ट महापोली संघ गावदेवी कोळिवली या संघावरती भारी पडलाय. लिडिंग एज हवे ते बॉल कीपर प्रयत्न करतोय. झेल घेण्याचा प्रयत्न होता. धावबाची संधी देखील होती पहा. आता थोडंसं त्या ठिकाणी फनी मोमेंट्स पाहायला मिळतात. सातत्याने विकेटवर मारण्याचा प्रयत्न, परंतु आता सामना कोलिवलीकरांच्या हातातून निसटलेला आहे. फक्त आता 2 चेंडू शिल्लक. 20 धावांची गरज आहे. 2 लीगल बॉल इथून टाकावे लागतील हा सामना जिंकण्याकरिता. चला पप्पू 11 नांदेडने टीमचा कॅप्टन. आता विनंती असेल की टॉस करण्यासाठी लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण यावं. नेक्स्ट बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डॉट बॉल. थँक्स दोन्ही कॅप्टन. आपण टॉस बॉक्स मध्ये आता लवकरच जमा व्हायचा आहे. तर दुसरा कॅप्टन तुम्हाला कळालाच असेल की कोणता असेल. या बॉल नंतर तो समजेल. परंतु नांदेडने कॅप्टन आपण या. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. फार मोठ्या फरकानं विजयाकडे अग्रेसर होत असताना सिकंदर स्पोर्ट महापोली. चला वसीम थोडं स्पीडला घ्या. सोडून दिलाय हा बॉल डाऊन द लेग स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अमांतर धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने आता स्कोर पुढे सरकत असताना 22 वर 23 वर. 1 चेंडू 19 धावांची गरज. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ यॉर्कर्स आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर हा सामना इथे जिंकलाय सिकंदर स्पोर्ट महापोलीनं. लगेचच टॉस केला जाणार आहे. त्या अगोदर सामनावीराचा पुरस्कार आपण देऊया. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये दोन्ही कॅप्टन प्रथमतः आपल्यासोबत जोडले जातील आणि दिनू भोईर आपण तिथेच थांबायचं. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. आम्ही शेलारकर आणि जय बजरंग पावर शेलार चषक
जय बजरंग पावर शेलार चषक अशी मागणी होती, परंतु आम्ही शेलार करालेला आहे. म्हणजे टॉस जिंकला या ठिकाणी सिकंदर स्पोर्ट महापोलीन आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला लगेचच पप्पू 11 नांदेडने आपण क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवायचं आहे आणि सलामीची जोडी मैदानामध्ये लगेचच एंटर करायची आहे. ती म्हणजे सिकंदर स्पोर्ट महापोली या टीमनं. जास्त विळंब न करता बघा, जर आपल्याकडे वेळ असला तर या पुढचाही सामना आपण कव्हर करू. सावे संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे मला वाटतं. अरबाज पटेल इज द मॅन ऑफ द मॅच. या अगोदरचा जो सामना राहिला त्याचा सामनावीर अरबाज पटेल राहिलेला आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे आणि सिकंदर स्पोर्ट महापोलीच्या विरोधात तुम्ही पप्पू 11 नांदिटने असा सामना या ठिकाणी पाहाल. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहता जय बजरंग पावर शेलार चषक 2025 क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी अनुभवतोय. मित्रांनो, उद्या या स्पर्धे आणखी मोठा दिवस तुमच्या समोर, कारण ग्रामीणचे अनेक महान संघ उद्याच्या दिवसामध्ये खेळताना दिसतील. शेलारच्या विरुद्ध राहणार पहिला सामना उद्याच्या दिवसामध्ये, त्यानंतर VR पूर्णा विरुद्ध स्वराज्य कशेळी, तदनंतर आदर्श पडलेच्या विरुद्ध दोस्ती कांबे आणि नानकरच्या विरुद्ध गोरसे बी. सामना सुरू होतोय. पहिला बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कवचला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतात आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. आणि बघा, या ठिकाणी हा सामना जो असेल तो 4 षटकांचा असणार आहे, लक्षात असू द्या. आणि चालू सामन्यातील विजेता संघ रियांश 11 चावेच्या विरुद्ध फायनल डेला 25 तारखेला सकाळी 9 वाजता खेळणार आहे, याची नोंद असू द्या. पुढचा बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता उमेर डॉनचा.
परंतु यावेळेला प्रॉपर टायमिंग तेथे करता आलेलं नाहीये उमेरला. मयूर सुतारनं षटकाला सुरुवात केली आणि मयूर सुतार चांगला खेळलाय. बॅटिंगच्या माध्यमातून यावेळेला लॉफ्ट केलाय. मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय बॉलवर, परंतु बॉल एक टप्पा घेत असताना बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावा चौकार. पॉवर प्ले सुरू आहे. उमेर डॉनला माहिती आहे आणि त्याच्या बॅटमधून आज चौकार आपल्याला बघायला मिळाला. सिकंदर स्पोर्ट महापोलीसाठी चांगली सुरुवात. मयूर सुतार पुढचा बॉल पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. समोर लॉंग ऑनच्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मयूर नाराज आहे. सातत्याने फिल्डिंग त्याच्या ओव्हरमध्ये खराब पाहायला मिळाली आणि ही नाराजी स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 7 धावा तुम्हाला बघायला मिळतात. पप्पू 11 नांदिटनेनं काय खेळ साकारला होता पहिल्या सामन्यामध्ये. हो हो हो, यावेळेला मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल स्क्वेअर लेगच्या पलीकडे निघून जातोय. सीमा पार दणदणीत षटकार. पाहायला मिळाला. बरोबर विकेट टू विकेट येण्याचा प्रयत्न होता. हॅव अ लुक ॲट दॅट ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. काय फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. वा, ग्रेट ग्रेट टायमिंग. बॉलला सरळ भिरकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येणारा हा टाउरिंग सिक्सर. 13 धावा धावफलकावरती लागल्यात या सिक्सरच्या सहाय्यानं. 13 विदाउट लॉस. चांगली सुरुवात सिकंदर स्पोर्ट महापोली संघाची. दुसरा दिवस देखील यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवरती इथे